जळगावमध्ये एकनाथ खडसे निवडणूक लढवणार नाहीत, मात्र राष्ट्रवादी 2 उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असून या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकनाथ खडसेंच्या शब्दावरून काँग्रेसने रावेरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडली, मात्र प्रकृतीच्या कारणाने त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं। त्यानंतर रोहिणी खडसेंकडे आशेने पाहिले जात होतं, मात्र त्याही लोकसभेसाठी इच्छुक नसल्याने पक्षाकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। आता माजी आमदार संतोष चौधरींनी रावेरच्या जागेवर आपला दावा केलाय। मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालो आहे। अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही, परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे। अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झाली नसल्याचं रवींद्र भैया पाटील यांनी सांगितल्याने चौधरी यांच्या प्रचाराची हवाच निघून गेली। इतकंच नाही तर रावेरच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अद्यापही रावेर लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली नाही। अंतिम निर्णय आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील जाहीर करतील, तोच निर्णय मान्य राहील। संतोष चौधरींचे समर्थक सोशल मीडियावर जोरदार प्रचार करतायत। नवा शिलेदार विकासासाठी फिक्स खासदार अशी पंचलाईन चौधरीचे समर्थक सोशल मीडियावर वापरतायत, तर रवींद्र भैया पाटील यांचे समर्थक ही अबकी बार भैयासाहेब खासदार असं म्हणत जोरदार प्रचार करतायत। मात्र असं असलं तरीही पराभवाच्या भीतीने खडसेंनी माघार घेतले असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी केलं। एक लांबची कवडी त्यांची होती त्या काळामध्ये। आता त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल, या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतशीर टाळलेलं आहे। माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला तसं सूचितही केलं। चौधरी आणि पाटील यांच्यातील रस्सीखेच लक्षात घेता रावेरमध्ये कोणाच्या पदरी उमेदवारीचा नारळ पडणार, कोणाला नारळ दिलं जाणार याकडे जनता लक्ष ठेवून आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।